पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या 3. फलंदाज शिवाजी आणि सौरभ त्यांना गोलंदाजी करत आहेत. नकुल उत्कृष्ट फटका, तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण. चौकार होता होता बचावला. चांगली क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. चौकार, पहिला चौकार सदर सत्रातील शिवाजी यांच्या बॅटीमधून. संघाची धावसंख्या आतापर्यंत झाली आहे 7. 4 बॉल 7 धावा. बसून तुला कॉमेंट्री नाही देत. बॅटिंग पॉवर प्ले. उत्कृष्ट फटका पुन्हा एकदा, तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण. चौकार होता होता बचावला. फलंदाज शिवाजी आपल्या संघासाठी खूप चांगले प्रयत्न करत आहेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण, याचं चांगलं क्षेत्ररक्षणचं प्रदर्शन घडवलेलं आहे. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. बॅटिंग पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू टाकत आहेत नकुल. त्यांना फलंदाजी करतील शिवाजी. अवंत चेंडू. संघाच्या धावसंख्येत एका धावशीभर. संघाची धावसंख्या 8. पुन्हा एकदा अवंत चेंडू. फलंदाज झेलचीत झालेला आहे. शिवाजी वैयक्तिक 5 धावांवर झेलचीत झालेले आहेत. क्षेत्ररक्षक करण ठाकूर उत्कृष्ट झेल पकडला. आपल्या संघासाठी अतिशय उत्कृष्ट दर्शन.
पहिला गडी बाद झालेला आहे. एक गडी बाद, संघाची धावसंख्या 9. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकात एक गडी बाद, 9 धावा. नवीन आलेला फलंदाज भाविन, त्यांना गोलंदाजी करतील निरंजन. वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं षटक टाकत आहेत निरंजन. निरंजन यांचं पहिलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक. आधीच्या ओव्हरमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण घडवून त्यांनी चौकार अडवले होते. उत्कृष्ट चेंडू, फलंदाजाला एका धावावर समाधान. संघाची धावसंख्या झाली 10. एक गडी बाद, 10 धावा संघाच्या. फलंदाज भाविन, पाहूया आपल्या संघासाठी कितपत प्रयत्न करतात. क्षेत्ररक्षण रचनेमध्ये थोडासा फेरबदल. गोलंदाज निरंजन, फलंदाज भाविन. टॅपचा फटका. एक धाव पूर्ण. संघाची धावसंख्या 11. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे 13. दुसरं षटक चालू आहे. एक गडी बाद, 13 धावा. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू शिल्लक. कॉईन नाही आणले त्यांनी. आणले एक पण कॉईन नाही आणले त्यांनी. चावीचा आवाज काढून दाखवतो. दाखव काढून चिल्लर. दोन षटकं संपलेली आहेत. 2 षटकामध्ये संघाची धावसंख्या झाली आहे 15. एक गडी बाद, 15 धावा.
तुझं आता सागर फ्री असेल ना तो कोणी दिला ते महत्वाचे कोणी दिला करण यांचं अचूक मारा आणि हा फलंदाज धावचित करण्यासाठी त्यांना यश मिळालेलं आहे. नवीन आलेले फलंदाज रमजान वैयक्तिक पहिलं संघाचं 30 षटक टाकत आहेत. सलीम उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी प्रत्येक क्षेत्ररक्षक अतोकाट प्रयत्न करत चौरस्कराच्या दिशेने फटका टोलला चौकार. उत्कृष्ट टोलेबाजी आपल्या संघासाठी. नुकते झालेले फलंदाज रमजान हे नॉन स्ट्राईक उभे होते पण त्यांना साथ दिली सौरभ. ओपनर बॅट्समन सौरभ यांनी चौकार लागवला आपल्या संघासाठी. 4 धावांची भर घातलेली आहे संघामध्ये. संघाची धावसंख्या आतापर्यंत झाली आहे 23. 2 गडी बाद 23 धावा. 23. 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज सलीम उत्कृष्ट फलंदाजीचे दर्शन करतायत. फलंदाज सौरभ चौकार टोलाला आपल्या संघासाठी आणि वैयक्तिक 10 धावांवर खेळत आहेत सौरभ. क्षेत्ररक्षण रचनेमध्ये फेरबदल. पुन्हा एकदा फटका टोलवलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण परंतु एका धावेची भर घालून संघामध्ये एका धावेची भर घातलेली आहे फलंदाज सौरभ यांनी. संघाची धावसंख्या झालेली आहे 24. 2 गडी बाद 24 धावा. वैयक्तिक पहिलं व संघाचं 30 षटक टाकत आहेत सलीम. सलीम हे गोलंदाजी करतील नवीन आलेले फलंदाज रमजान यांना. या आधीच्या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच रमजान. फलंदाजी करतील त्यांना गोलंदाजी करतील सलीम. अवांतर चेंडू.
निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या झालेली आहे 25. 2 गडी बाद 25 धावा. वैयक्तिक पहिलं व संघाचं चौथं षटक टाकत आहेत सूरज. सूरज यांना फलंदाजी करतील सौरभ. आतापर्यंत धावसंख्या 25. एका धावची भर. 2 गडी बाद 26 धावा. यानंतर होणारा सामना ओमकार मालाड आणि रॉयल चेंबूर या दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आणि नाणेफेकीसाठी व्यासपीठावर यायचं. ओमकार मालाड आणि रॉयल चेंबूर दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी व्यासपीठाजवळ यायचंय. अवंत चेंडू. पुन्हा एकदा फटका चौकार दिशेने, परंतु क्षेत्ररक्षक हजर. फक्त एका धावेची भर पडली आहे. संघाची धावसंख्या झाली आहे 28. चौथं षटक चालू आहे. चौथ्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडू शिल्लक. त्यांना फलंदाजी करतील सौरभ. सलामीचे फलंदाज सौरभ वैयक्तिक 12 धावांवर खेळत आहेत. त्यांना गोलंदाजी करतील नवीन आलेले फलंदाज सूरज. वैयक्तिक पहिलं व संघाचं चौथं षटक टाकत आहेत सूरज. पुन्हा एकदा एका धावेच्या दिशेने एक धाव पूर्ण. 29 धावा. पुन्हा एकदा चौकाराची श्रेणी. एका धावेची भर. धावसंख्या 30. 2 गडी बाद 30 धावा. रमजान यांनी उत्कृष्ट फटका टोलला चौकार दिशेने, परंतु क्षेत्ररक्षक सरसावले आणि एका धावेची भर घातली फक्त फलंदाजाने आपल्या संघासाठी. वैयक्तिक 2 धावांवर खेळत आहेत रमजान. संघाची धावसंख्या झाली आहे 30. ब्लॅकच्या खाली ग्लास असेल बघा.
खुर्ची दे ना मला दे ना मला राहू द्या ठीक आहे तुम्ही अक्षय 31 रन झाले, त्यांनी 2 विकेट गेलेत. इनिंग ब्रेक्स मध्ये ओमकार मालाड आणि टीम रॉयल फॅम चेंबूर आपण टॉस साठी तयार राहायचं. यानंतर पण एक चांगली मॅच आहे. पहिली मॅच सर्वांनी पाहिली, रनआउट, एक्स्ट्रा रन सर्व काही जुळून पाहिलं. काय पाहिजे तुला प्रोटीन पप्पा आहे ना गेम चालू लॅपटॉप दरवर्षीप्रमाणे याही वर्षीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन आज श्री सिद्धी सेवा मंडळ अर्थातच श्री सिद्धी पॅकर श्री भवानी माता सुवर्ण चषकचं हे 42व पर्व आणि आज फायनल डे सुपर संडे. जो जिंकेल तो पुढे खेळत राहील आणि पहिला क्वार्टर फायनलचा सामना टीम मंगलमूर्ती वडाळा संघाने जिंकला एक चांगल्या अंदाजामध्ये. मयुरेशने चांगली बॉलिंग केली, त्यामुळे मॅच मंगलमूर्तीने स्वतःकडे खेचली. बट रनआउटमुळे एक्स्ट्रा रन्समुळे मॅच थोडी रंगली. भाई ये भी इधर घुमा देना फैन ये फैन हम लोग को नॉट आउट आहे. मस्ती करतो पण तुझे कपडे कोणी असे खराब केले काय रे तुला गरम होते याचं नाव काय अरे काका माईक देतो बोल लवकर बोल आता तर एकदा चार ओव्हर झाले काय 4 ओव्हर 31 रन झालेत आणि 2 विकेट गेल्यात. त्यामुळे मॅच शिवमेट घनसोली त्यांच्या विरुद्ध बी यंग पॅकर माझगाव एक महत्वाची मॅच चालू आहे आणि खूप चांगला परफॉर्मन्स इकडे शिवमेट घनसोलींनी केला, कारण की आतापर्यंत 31 रन त्यांनी केले. तर उर्वरित 6 बॉलमध्ये 9-10 रन जरी आले तरी 40-42 पण एक ग्राउंडवर फाईट आहे बॉलिंगसाठी. नकुल नुकतीच प्लेअर ऑफ द सिरीज पण त्याने कांदिवलीच्या क्रीडा स्पर्धेमध्ये जयप्रभू चषकामध्ये त्यांनी मिळवली. एक युवा खेळाडू आहे. बोल ना त्यानंतर तू कुठे येतोय ठीक आहे तिथे मॅच आहे का तुझी एक लाख आहे तुझी तू नाही तुझा ऑपरेट भेटणं मुश्किल आहे का लोकांना नको दाखवू चालेल. शेवटची ओव्हर आहे. स्ट्राईक केला रमजान. या बॉलवर चांगला बॉल फिरवला नकुलने आणि रमजानला बीट केला. अगदी स्लोअर वन एक धीम्या गतीचा बॉल पाहिला गेला. बॅटरला अगदी जागेवरती गोल फिरवलं. गुड बॉल नकुल. बॉल टू बॉल रन पण खूप महत्वाची असणार आहे, त्यामुळे ही ओव्हर चांगली येणं गरजेचं आहे टीम शिवमेट घनसोली
यानंतर देखील एक चांगली मॅच आहे. दोन बलाढ्य संघ आमने सामने खेळतील. ओमकार मालाड आणि रॉयल चेंबूर. घनश्याम शिंदे, सुरेश सरोज, करण पाटील, मतांग सारंग, प्रणय मोरे, अरुण यादव. एक चांगली फाईट आहे, म्हणजे सर्व बेस्ट वर्सेस बेस्ट. जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये जाईल. स्ट्राईक एंडला बॅटर नीरज. हा बॉल देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रनआउटच्या रूपामध्ये नीरजला पण मैदानाच्या बाहेर जावं लागेल. शेवटच्या ओव्हरमध्ये कुठेतरी विकेट येतात आणि मगाशी मी उल्लेख केला की बॉल टू बॉल रन्स आले तरी खूप आहे शेवटच्या ओव्हरला, पण ते कुठेतरी कॉम्बिनेशन चुकत आहे. अंबरनाथ वाला येणार आहे परमेश. ए सौरभ आहे का लेफ्टी? ठाण्यावाला ना? ठाण्यावाला आहे. स्ट्राईक एंडला बॅटर सौरभ आहेत. एक चांगले खेळाडू आहेत. सौरभला पण सिंगल डबल खूप चांगलं 1-2 ची बॅटिंग खूप सौरभची पण पाहण्यासारखी राहिली आहे. तशी एक इनिंग खेळावी लागेल, पण आता उर्वरित काही फक्त बॉल जे शिल्लक आहेत. नॉन स्ट्राईक एंडला परमेश. हा बॉल खूपच बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने मात्र स्कोर तिकडे पुढे जातोय. व्हाईट बॉल. या बॉल देखील विथ द स्पिन प्रॉपर टॅप केलं. सौरभ सिंगल रन मिळेल. ठाणे परिसरात खूप चांगलं क्रिकेट खेळले सौरभ पण. अगदी टॅरेसवरून पण मॅचचा आनंद घेतात सर्व आमचे मित्र. संडेला सुट्टी आहे, मस्त दुपारी सुरमई बांगडा खाऊन मस्त मॅच बघतील. सर्व एन्जॉय करतायत. काही जणांना क्रिकेट खेळायला आवडतं, काही जणांना क्रिकेट बघायला. हेनय कुमार पण तिकडे तयार आहेत. यानंतर बॉडी स्ट्रेस करतात की थोडी पहिली मॅच खेळायची आहे, त्यामुळे त्यांना पण टेन्शन आहे. प्रणय पण तयार आहेत. चांगली मॅच आहे. यानंतर करण पाटील पण थोडी बॉडी स्ट्रेस करतात की रन झाले पाहिजेत. मोठी मॅच आहे, मोठी क्रीडा स्पर्धा. लास्ट इयर फायनल खेळलो होतो. बॉलर या बॉलवर डाऊन द ग्राउंड एक समोर चांगला स्ट्रोक खेळले गेले. तिकडे क्षेत्ररक्षक आलेत आणि तिकडे मोये मोये ये प्रभू ये क्या हुआ पाई. बघा ही चुकी पाहायला मिळते आणि असं वाटलं थोड्या वेळासाठी लगोरी चालू आहे. रन झाले 36. चायना डाऊन. 36 चायना डाऊन. 36 रन झालेत. आज सर्व श्री सिद्धी सेवा मंडळाचं एक कॉन्फरन्स मीटिंग चालू आहे आणि प्रॉपर त्यांचं प्लॅनिंग चालू आहे. बॉलर नकुल. स्ट्राईक एंडला सौरभ. सिंगल पण खूप महत्वाचं असणार आहे ह्या सिच्युएशनला. एक रन पण खूप इम्पॉर्टंट आहे आणि ह्या ग्राउंडवर पण. पहिले ग्राउंड मोठं आहे बट एक रन पण बाउंड्री प्रमाणे आहे. या बॉलवर बॅटची एज घेतली गेली. मलितचा बॅटवर आला नाही. सिंगल रन कंप्लीट केले. दुसरा रनचा कॉल दिला नकुलने आणि तिकडे धरपकड पाहिली गेली आहे. क्या बात आहे. नकुलने जम्प केलं
सौरभने तिकडे जम्प केला आणि मागे बॅनर त्यांनी वाचवला. काय जम्प केलं सौरभने. चला टॉस साठी या. टॉसला बोला ना ओंकार आणि ओमकार मालाड कॅप्टन आणि रॉयल चेंबूर. 39चं टार्गेट आहे. 39 रन करायचे आहेत मॅचला जिंकण्याकरिता टीम वियंग पॅकर माझगाव. एक महत्वपूर्ण मॅच यानंतर पण पाहायला मिळेल, ज्या मॅचवर पण संपूर्ण मुंबई अंडरआर्म क्रिकेटचं लक्ष. एका साईडला ओमकार मालाड आणि एका साईडला रॉयल चेंबूर. सौरभने खूप चांगली बॅटिंग केली. सुरेश सरोज पण अगदी लकी कॅप घेऊन तयार आहे आणि मागे टी शर्टच्या मागे लिहिलंय किंग. टॉस टॉस केला जातो. आमचे ऑफिशियल पंच याच दादर शिंदेवाडीचे आहेत. खूप चांगलं क्रिकेट त्यांनी पण खेळलं या ग्राउंडवर असे आमचे पद्मनाथ प्रभू बाबू सर यांच्या हातातून एक महत्वाच्या मॅचचा टॉस. एक चांगलं क्रिकेट खेळले आणि करण आणि सुरेश सरोज इन ऍक्शन मध्ये दोघं पण स्माइल करतात. नका रे तिथून ना ते बरं नाही वाटत ना. आणि सर्व श्री सिद्धी सेवा मंडळ आज या क्रीडा स्पर्धेवर लक्ष लावून आहेत. अर्थातच श्री सिद्धी पॅकर अंडरआर्म क्रिकेट सर्वांचा एक लाडका खेळ आणि ज्या खेळाची चर्चा संपूर्ण मुंबईत महाराष्ट्रात पाहिली आहे. अंडरआर्म क्रिकेट खूप जण फॉलो करतात, बघतात, खेळतात. त्यामुळे अंडरआर्म क्रिकेट एक लोकप्रिय खेळ आहे. मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबई, कोकणात देखील खूप चांगला खेळला जातं. मालवण, त्यानंतर रत्नागिरी, दापोली, अलिबाग, गोव्याला देखील अंडरआर्म क्रिकेट खूप चांगलं खेळलं जातं. पालघर परिसरात पण अंडरआर्म क्रिकेट एक वेगळं आहे. प्रत्येक विभागात वेगळी ऍक्शन आहे. व्यावसायिक क्रिकेट आज मधली एक नामवंत क्रीडा स्पर्धा श्री सिद्धी सेवा मंडळ अर्थातच श्री सिद्धी पॅकर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रीडा स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन. प्रथम क्रमांक 1,25,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी, द्वितीय क्रमांक 55,000 रुपये, तृतीय क्रमांक 25,000 रुपये आणि प्लेअर ऑफ द सिरीज साठी देण्यात येणारी सोन साखळी म्हणजे सोन्याची चैन आज
कोण घेऊन जाईल. बेस्ट कॅप्टन साठी देखील सोन्याचं लॉकेट आहे. माननीय राजू रौनक सर, गणेश देसाई सर, त्यानंतर रमाकांत सुळे सर आणि विनोद रौनक सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आज सर्वजण आपण व्यासपीठावर या, मॅचचा आनंद घ्या. टार्गेट आहे 39 करायचे आहेत. 30 बॉलमध्ये 39, 9 रन वरती आहेत. बॉलिंगसाठी रमजानच्या हातामध्ये जबाबदारी दिली आहे. स्ट्राईक एंडला बॅटर सूरज उपाध्याय याच वडाळा परिसरातील खेळाडू आहेत. त्याच्या सोबतीला करण ठाकूर, पालघर परिसरातील खेळाडू आहेत. करण ठाकूर ज्याने वाय चषकामध्ये, वाय कट्ट्यामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स केला आणि आपल्या पालघरचं नाव संपूर्ण मुंबईत केलं. एक चांगला वामिका स्टार पालघर संघासाठी खेळत असताना फायनल मध्ये आपल्या टीमला घेऊन आला. लेट्स प्ले. 39 करायचे आहेत. पहिली ओव्हर पॉवर प्ले. चं टार्गेट आहे. पहिलाच बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत होते. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर रन सिंगलने खातं ओपन केलं गेलं टीम व्हीएम पॅकर माझगाव. मागील 2-3 वर्षामध्ये व्हीएम पॅकर माझगाव संघाने पण चांगला खेळ केला. चांगला परफॉर्मन्स करत असताना एक नवीन संघ मान्य केली गेली आणि त्याचा पण दबदबा राहिला. स्ट्राईक एंडला बॅटर करण ठाकूर. या बॉलवर देखील खूपच बाहेर आणि तिकडे वाईट +1. प्लसने मात्र तिकडे स्कोर पुढे जाईल. 3 रन तर झाली आहेत. या बॉलवर पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा वाईट पाहायला मिळतोय. मॅच मध्ये रमजानची थोडी सुरुवात मात्र इकडे कठीण होताना पाहायला मिळतीये. मित्रांनो, पडदा सोडून मित्रा जे मागे आहेत ना, स्टंपच्या मागे प्लीज. या बॉलवर देखील एक चांगला स्ट्रोक खेळले गेले. बॉल आपण पाहिलं तर तिकडे आतमध्ये राहिलाय. 1 रनने स्कोर पुढे जाईल. 5 धावा झाले धावफलकावर. 39चं एक टार्गेट आहे. मॅचला जिंकण्याकरिता टीम व्हीएम पॅकर माझगाव जो जिंकेल तो सेमीफायनल खेळेल. पहिल्या मॅच मध्ये मंगलमूर्ती वडाळा संघाने सेमीफायनल गाठली आहे. याबाबत देखील फटका म्हणेल तसा बॅटवर आला नाहीये. एक सिंगल रन मिळेल आणि 1 रनच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. डबल बॉक्सचं क्रिकेट ही क्रीडा स्पर्धा खेळायची तर तुम्हाला डबल बॉक्सचा फॉर्मॅट खेळता आला पाहिजे. बॅटिंग करता आली पाहिजे. या बॉलवर पुन्हा एकदा चुकी होतीये. वाईट +1 आणि मॅच मध्ये आता आपण पाहिलं तर एक चांगला पकड निर्माण केली गेली टीम व्हीएम पॅकर माझगाव.
मॅच कुठेतरी शांत झाली आहे. वाईटला प्लस, स्ट्राईक एंडला बॅटर सूरज उपाध्याय, बॉलिंगसाठी रमजान. शेवटचा व अंतिम दिवस. 32 संघांमध्ये क्रीडा स्पर्धा पाहिली गेली, त्यातून 8 संघ क्वालिफाय झाले टॉप 8 साठी. या बॉलवर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. आज मला असं वाटतं एक्स्ट्राचा दिवस आहे, सकाळपासून खूप एक्स्ट्रा बघायला मिळतात, त्यामुळे बॉलरला थोडा, मला असं वाटतं हवामान खात्याने सांगितलं की तुम्हाला धोका आहे, बॉलरला थोडा धोका आहे की एक्स्ट्रा पाहायला मिळतात. ऑस्ट्रेलियाने पण खूप चांगली बॅटिंग केली, शेवटची विकेट काढण्यासाठी भारताला थोडं तंगावलं. या बॉलवर देखील एक चांगला फटका पाहिला गेला आणि तेवढीच चांगली फिल्डिंग तिकडे सौरभची. 10 रन झालेत. करण ठाकूर एका दुसऱ्या मोठ्या स्ट्रोक मध्ये प्रयत्न करतील. करण ठाकूर या बॉल देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला, तिकडे मात्र सौरभ आले बॉलवरती. डॉट बॉल. चांगला बॉल अडवला सौरभने. कारण थोडे ठरवून खेळले स्ट्रोक की लेग साईडला गॅप मध्ये खेळूयात. या बॉलवर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने मात्र मिस्टर एक्स्ट्रा कुठेतरी या मॅच मध्ये आणि पूर्ण दिवसामध्ये आज पाहायला मिळणार का? 11 रन. या बॉल देखील बॅटची एज घेतली गेली आहे, प्रॉपर बॅटवर आला नाही बॉल. पहिली ओव्हर संपली, आपण पाहिलं स्कोर पाहिला बिनबाद. रन झालेत 12 रन होते त्या फलकावरती. अरे बाबा बाबा पाय काढ. अरे बाबा सनस्क्रीन लावून पायाला. पाय काढ होतं. हे रोज सनस्क्रीन बोलायला. आपले किती झाले, किती पाहिजे? 12 झाले. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर 12 रन आले, एक्स्ट्रा पण पाहिले गेले. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर दुसरी ओव्हर घेऊन नीरजच्या हातामध्ये बॉल दिलाय. चांगले खेळाडू आहेत नीरज पण. चोवीस बॉल मध्ये 27 रनची गरज आहे. या बॉलवर ड्राईव्ह केला गेला, एक चांगला फटका पाहिला गेला. तिकडे बॉल मात्र थांबणार नाहीये, बॉल जाईल. आपण पाहिलं 4 रन साठी करण ठाकूरच्या बॅट मधून डबल बॉक्स ऑन असताना 4 रन. म्हणजे 3 दिवसामध्ये पॉवर प्लेला बाउंड्रीज पाहिल्या गेल्यात, बट डबल बॉक्स ऑन असताना कुठेतरी बाउंड्री कमी पाहायला मिळाल्या. त्यात ही बाउंड्री करणची पाहण्यासारखी पाहायला मिळाली. या बॉलवर देखील पुन्हा एकदा स्टेप आउट खेळायचा प्रयत्न केला गेलाय.
सिंगल रन मिळेल. स्कोर मात्र तिकडे 17 रन झाले त्या फलकावरती. खूप चांगली बॅटिंग करणारी सुरजची. त्यानंतर पण एक चांगली मॅच आहे ओंकार मालाड त्यांच्या विरुद्ध रॉयल चेंबूर. त्यानंतर जॉर्ज 11 कल्याण विरुद्ध श्री 11 दिवा डोंबिवली. या बॉलवर धीम्या गतीचा बॉल रिस्पेक्ट दिला मात्र इकडे स्ट्राईक एंडला फेकी करतील. 4 संघ पण यानंतर पाहण्यासारखे आहेत. ऋत्विक गोरडे पण इनॅक्शन मध्ये यानंतर पाहायला मिळेल. आज सुपर 8 साठी दाखल झालाय त्यामुळे त्याच्यावर पण सर्वांची नजर असणार आहे. या बॉलवर देखील एक चांगला ड्राईव्ह केला गेलाय. चांगली कॅच पकडली तिकडे आणि बॅटर आउट. करणने थोडी घाई केली. मॅच बनली होती. हे पेशन्स खूप महत्वाचं आहे. तुम्ही मॅच बनवली आहे त्यामुळे इकडे विकेट सोडणं ह्या सिच्युएशनला जेव्हा रन झालेत रमजानने एक चांगली कॅच कलेक्ट केली. अगदी हलकंसं फुटवर्क होतं तिकडे. बॉल ट्रॅव्हल झाला. रमजानने अगदी अलगद बॉल कलेक्ट केला आणि बॅटर बाहेर जाईल. नवीन बॅटर ऋग्वेद माझगावचे खेळाडू आहेत. खूप चांगले सिंगल डबल. एक चांगले बॅटर आहेत. चांगले फिल्डर पण आहेत. ऋग्वेदला ही इनिंग बिल्डअप करणं गरजेचं आहे कारण की या ग्राउंडवर कधी मॅच फिरते म्हणजे असं वाटतं की मॅच आपल्या हातामध्ये आणि कधी बघता बघता हातातून निसटते. हे नेहमीच पाहायला मिळालंय. या बॉलवर देखील अगदी सिंगल रन तिकडे मिळेल. ऋग्वेदने अगदी हलक्या हाताने ढकललं तिकडे. फक्त 1 रन. शेवटचा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. श्री सिद्धी सेवा मंडळ अर्थातच श्री सिद्धी पॅकर या बॉलवर नजर खूप चांगली पाहायला मिळाली सुरजची. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवली. त्यानंतर स्ट्रोक खेळले आणि रन मिळतील. सिंगल 2 ओव्हर संपल्यात आणि स्कोर झालाय 20-20. अठरा बॉल मध्ये 19 रनची गरज आहे. 18 बॉल 19 पण खूप आहे. बट एक पॉवर प्ले आहे त्यामुळे त्या पॉवर प्ले मध्ये पण तुम्हाला बॅटिंग करणं गरजेचं आहे. बॉलिंग साठी सागर येत आहेत. एक ओव्हर सेफ आली तर टीम शुभमेट घनसोली संघ पण मॅच मध्ये येऊ शकतो. फक्त एकाच दुसऱ्या बॉलरला चांगले कष्ट करावे लागतील. आपला एफर्ट्स द्यावे लागतील. या बॉलवर देखील सिंगल सिंगल. खूप चांगलं सिंगल. काल भारताने पण नितीश कुमार रेड्डीची बॅटिंग पाहिली. वॉशिंग्टन सुंदरने पण 162 बॉल मध्ये 50 केले. पण त्यात एकच बाउंड्री मारली वॉशिंग्टन सुंदरने. काय पेशन्स दाखवलं. 50 रन केले बट एकच बाउंड्री टेस्टला. अगदी सिंगल डबलने मॅच बनवली होती. या बॉलवर नो बॉल. तुम्हाला हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. 9+1 म्हणजे 2 ने स्कोर पुढे जाईल. पंचांनी हेरलं सागरला की हा बॉल तू अशा प्रकारे टाकू शकत नाहीये. फ्रीडचा पण चान्स असणारे म्हटलं सूरज उपाध्यायला. इकडे 23 रन झाले. तिसरी ओव्हर चालू आहे. बॉलर सागर. बॉलर सागर स्ट्राईक एंडला. सूरज. या बॉलवर देखील एक चांगला फटका खेळला गेला समोर आणि तिकडे क्षेत्ररक्षक आहेत.
रन सिंगल मिळेल. विजय पॅकर माझगाव संघाने पण चांगला खेळ केला आतापर्यंत. बघूयात या पुढे कशी कामगिरी करतील. याबरोबर प्रॉपर बैठक स्ट्रोक पाहिला गेला खूप चांगल्या अंदाजामध्ये ऋग्वेदचा क्लासिकल अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेले आणि सिंगल रन. सिंगलची मॅच चालू आहे. या बॉलवर देखील वाईट बॉल. स्टेजचा खर्च त्याच्यात लावायचे विंडो पण इकडे पण टॅप केलं गेलं ऋग्वेदने. 1 रन मिळेल. बारा रनची गरज अजून मॅचला जिंकण्याकरिता. विकेट हातामध्ये आहेत आणि वियंग पॅकर माझगाव संघ एक कॉन्फिडन्सने बॅटिंग करतोय. सूरज उपाध्याय आणि ऋग्वेद दोघांचा पण कॉन्फिडन्स आता हाय झाला आणि खूप चांगलं प्रॉपर पॅटवरती बॉल ट्रॅव्हल करतायत. या बॉल देखील अतिशय खोलवर टप्प्याचा बॉल. एक चांगला परफेक्ट बॉल पाहिला आणि आता कॅल्क्युलेशन आपण पाहिलं तर बदललं गेलंय. 12 बॉलमध्ये 12 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 12 बॉल 12. ऋग्वेद आणि सूरजने चांगली इनिंग तिकडे खेळले. 12 चेंडूमध्ये 12 रनची गरज आहे. सर्व ओव्हरचं ग्राफ आपण पाहतोय. कुठे कुठल्या ओव्हरला रन्स आले. पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतला गेला सूरज उपाध्याय आणि ऋग्वेदने की बॅटिंग चॉईस पॉवर प्ले. 12 बॉलमध्ये 12 करायचे बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर काय नाव दिलं बॉलरचं? शिवाजी तर बॉलिंगसाठी चांगले खेळाडू आहेत आणि नेहमीच टीमला गरज असताना टायमिंगला बॉलिंग पण केले त्याने. 12 बॉल 12ला बघूयात शिवाजी पाटील कशी बॉलिंग करतील. एक चांगले बास्केटबॉल प्लेअर पण आहेत, कोच पण आहेत, एक स्पोर्ट्स टीचर पण आहेत शिवाजी पाटील. बारा बॉलमध्ये 12 रनची गरज आहे. या बॉलवर हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल आपण तिथे गॅपमध्ये ट्रॅव्हल होईल 4 रनसाठी. ऋग्वेदने एक चांगल्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेले आणि मॅच आता आपण पाहिलं जवळपास आणली. फक्त आणि फक्त 8 रनची गरज आहे. वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेले आणि ऋग्वेद अगदी सक्सेसफुल ठरले या स्ट्रोक मध्ये. थोडं या स्ट्रोक मध्ये तुम्हाला रिस्क पण है, बट पावर प्ले में रिस्क है तो इश्क है. रिस्क लेना जरूरी है भाई. जैसा शेयर मार्केट में रिस्क लेते हैं वैसा यहाँ पे भी रिस्क है. इकडे पण पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. बॅक टू बॅक ही आपण पाहिलं तर दुसरी बाउंड्री. ऋग्वेद ऑन फायर. फक्त आता 4 धावांची गरज आहे.
या बॉलवर फटका थोडासा फसला गेला, बॉल हवेत होता, 1 रन कंप्लीट केली गेली, दुसऱ्या रनचा प्रयत्न केला गेलाय, नो बॉल आणि +2 म्हणजे फक्त एका धावेची गरज. स्कोर इक्वल झालाय, मॅच जवळपास व्ही यंग पॅकर माझगाव संघाने व्ही फॉर विक्ट्री आणि ही मॅच जिंकली. टीम व्ही यंग पॅकर संघ सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचतोय. अभिनंदन व्ही यंग पॅकर माझगाव. पराभूत संघ आपण यायचा आपला एक सन्मान केला जाईल. टीम शुभमेट घनसोली, शुभमेट घनसोली संघ आपण आपला एक सन्मान इकडे शुभमेट घनसोली संघ आपण आपला एक सन्मान केला जाईल आणि शुभमेट घनसोली संघ आपला या रमजान आपला एक प्रतिनिधी पाठवा आणि या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार शुभमेट घनसोली, घनसोली संघ आपला एक प्लेअर पाठवा. शुभमेट घनसोली संघ आपण या आणि शुभमेट घनसोली संघाचा आपण पाहिलं तिकडे सन्मान केला जातो आहे. ज्या टीमने पण चांगली कामगिरी केली आणि टॉप 8 मध्ये क्वालिफाय झाले होते त्यांचा मात्र इकडे एक सन्मान चिन्ह देऊन त्या सन्मान चिन्हामध्ये त्यांच्या संघाचं नाव आणि श्री सिद्धी सेवा मंडळाचं नाव एक तुम्हाला भेटवस्तू. थँक्यू. आणि प्लेअर ऑफ द मॅच ऋग्वेद, ऋग्वेद आपण याचा नॉट आउट 14 रनशी एक चांगली कामगिरी केली. ऋग्वेद ज्यांनी चांगला खेळ केला आणि आपल्या टीमला ऋग्वेदने चांगला परफॉर्मन्स करत असताना या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला होता ऋग्वेदला. श्री सिद्धी पॅकरचं हे टी शर्ट आणि खूप चांगला खेळ या मॅच मध्ये श्री सिद्धी पॅकर. वेल ऋग्वेद, खूप चांगली कामगिरी केलेली ऋग्वेद. चला मॅचला आपण सुरुवात करत आहोत आणि या मॅच साठी पण एक स्पेशल अनाउन्समेंट आहे. जो या मॅच मध्ये लगातार 3 बॉल 3 बाउंड्रीज मारेल त्याला खापरी बाबा मित्रमंडळ वडाळा यांच्याकडून तब्बल 5,000 रुपये असणार.